रस्ते सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी पोलीस प्रशासन नेहमी तत्पर असतं. त्याच पाठीमागे वाहतूक पोलीस प्रशासन जे आहे, वाहतूक व्यवस्था ती सुद्धा अहोरात्र रस्त्यावरती कष्ट करताना आपल्याला दिसते. परंतु त्यासाठी अनेक समाजातील तळागाळातील घटकांनी पुढाकार घेऊन दानशूराची दातृत्वाची भावना ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. त्या पार्श्वभूमीवरच आकाश इन्स्टिट्यूट तर्फे या लातूरच्या वाहतूक विभागाला जवळपास 40 बॅरिगेट्सचं दातृत्व त्यांनी केलेलं आहे. 40 बॅरिगेट्स त्यांनी इथं या वाहतूक विभागाला दिलेले आहेत. त्याप्रसंगी माझ्यासोबत आकाश इन्स्टिट्यूटचे असिस्टंट मॅनेजरसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्याचबरोबर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल नेमकं यामागचा काय उद्देश आहे? आपण का वाहतूक व्यवस्थेला दान करावं असं आपल्याला का वाटलं? सर, आकाश इन्स्टिट्यूट हे देश पातळीवरती गेले 34 वर्ष झाले नीट आणि जेईचे शिक्षण देत आहे. त्यामध्ये टॉपर्स एक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आकाश इन्स्टिट्यूट हे गेले 34 वर्ष झालं देश पातळीवरती विद्यार्थी नीट जेईचे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे. आणि त्या अनुषंगाने गेले 7 वर्ष झालं लातूरमध्ये त्याची ब्रांच कार्यरत आहे आणि आम्ही लातूरमधले टॉपर देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत. जसे की तुम्हाला माहीतच आहे की लातूर हे महाराष्ट्राची शिक्षणाची पंढरी मानली जाते आणि या लातूरमध्ये बाहेर खेडेगावातून बाहेरच्या जिल्ह्यातून बरेच विद्यार्थी येत असतात. त्या अनुषंगाने या लातूरमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी या गोष्टीकडे आम्ही बघून आणि आकाश इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थी घडवण्यासोबतच एक समाजाचं देणं म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला बॅरिगेड्स देण्याचं एक कार्य केलेलं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही त्यांना एक आमच्याकडून एक सद्भावना म्हणून 40 बॅरिगेड्सचं वाटप केलेलं आहे. नक्कीच. तर जवळपास 40 बॅरिगेड्सचं वाटप यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत अनिल गोयेकर आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर, काय सांगाल, आज आपल्या सहकार्यामार्फत 40 बॅरिगेड्सचं वाटप झालेलं आहे, काय यामागची भावना आहे? ज्या पद्धतीनं लातूर शहर किंवा लातूर जिल्हा हे एक शिक्षणाची पंढरी समजली जाते आणि एक लातूरचा एक वेगळा पॅटर्न आहे. तर या लातूर पॅटर्नमध्ये अनेक या लातूर शहरामध्ये अकॅडमीज किंवा क्लासेस चालतात. त्याच पद्धतीनं एक आकाश अकॅडमी किंवा आकाश इन्स्टिट्यूट हे एक त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशभर त्यांच्या पातळीवर अनेक शाखा आहेत. तर इथली शाखा देखील त्यांची गेली जवळपास 10 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत आहेत. जे असेल, नीट असेल. तर या जसं विद्यार्थी घडवण्याचं ते काम करते त्याच पद्धतीने या ठिकाणी एक त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये जी काही ट्रॅफिकचा प्रश्न आहे किंवा ट्रॅफिक पोलिसांना जे काही त्रास होतो त्याच्यामध्ये कुठंतरी सुव्यवस्थापन यावं या उद्देशासाठी त्यांनी एक आज या ठिकाणी जवळपास 40 बॅरिकेड्स म्हणजे जवळपास मला वाटतं 3-4.5 लाखाच्या आसपास त्यांना म्हणजे त्याचा खर्च असेल. तर त्यांनी एवढ्या उदात्त हेतून आकाश अकॅडमीनं आज पहिल्यांदा त्यांना म्हणजे या ठिकाणी त्या सर्व 40 बॅरिकेडचं लोकार्पण याच्या माध्यमातून करत आहेत. यांचा आदर्श घेऊन बाकीच्या देखील क्लासेसने लातूर शहरामध्ये ट्रॅफिक असेल किंवा इतर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आपलं योगदान देता येईल, निवड पैसे कमवण्याचं साधन न मानता अकॅडमी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून इतरही क्लासेसने यांचा आदर्श घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. माझ्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दराडे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आज आकाश इन्स्टिट्यूट मार्फत आपल्याला 40 बॅरिगेड्सचं वाटप दातृत्वाची भावना ठेवून देण्यात आलेलं आहे. काय सांगाल नेमकं यामागचा काय उद्देश असणार आहे तुमचा आणि आज तुम्हाला जे बॅरिगेड्स दिलेले त्यांनी यामागची आपली भावना काय, आपण कशा भावना आपल्या व्यक्त कराल? नमस्कार सर्वांना. आज आकाश इन्स्टिट्यूट तर्फे असिस्टंट मॅनेजर कांबळे साहेब यांनी वाहतूक नियंत्रण शाखा लातूर यांना 40 बॅरिकेड्स बनवून दिलेले आहेत. तर आम्ही वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि लातूरमधील जनतेला आपण हे समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपल्याकडून काहीतरी मदत झाली पाहिजे ह्या विचार मनामध्ये आणून आपण हे आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं वाहतूक नियंत्रण शाखा या ठिकाणी मदत करावी. कारण आपण प्रत्येकानं अशी भावना हे करून आम्ही हे समाजासाठी जे काही आपल्याला कर्तव्य करायचे ते आम्ही कर्तव्य करत असतो आणि समाजाची मदत झाली तर आम्ही हे समाजाचं ऋण फेडण्याचा त्या ह्याच्यातून प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आकाश इन्स्टिट्यूट यांचे आभार मानून आपल्या सर्व जनतेला आपण जेवढी शक्य आहे तेवढी मदत करावी असे मी आवाहन करीत आहे. धन्यवाद. नक्कीच. तर जय जवान जय किसान हा नारा दिला जातो. सीमेवरचा जवान असेल किंवा समाजामधला हा जवान असेल, हे दोन्ही जवान जनतेसाठी समाजासाठी अहोरात्र झटत असतात. तर
या समाजातील जे काही दातृत्वाची भावना ठेवणारे घटक आहेत अशा घटकांनी पुढाकार घ्यावा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यासाठी अधिक प्रभावीपणाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी या पोलीस प्रशासनाकडे पाहावं आणि जितकं आपल्याला दान करता येईल किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला देता येईल त्या त्या गोष्टी द्याव्या असंही आवाहन पोलीस निरीक्षक दराडे यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अजय राऊतसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.